मला चोरमारे सर तुमच्याकडे यायचंय। खरंच मोदींविषयी किंवा बीजेपी विषयी एवढा असंतोष आहे का की खरगे जे म्हणाले 295 प्लस या जागा तशा येऊ शकतात? मोदी गॅरंटी चालली की नाही चालली, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात 10 वर्षातला मोदींचा कारभार आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेबाबतचा सगळा आनंद यामुळे त्या संदर्भात एक खालपासून अगदी असंतोष हा मोठ्या प्रमाणावर होताच आणि तो आपल्याला प्रत्यक्षात 4 तारखेला मतपेटीतून दिसेल। म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायला पाहिजे, तर त्यांनी मोदी म्हणजे हा फॅक्टर अख्ख्या निवडणुकीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाकवला। म्हणजे मोदी, मटण, मच्छी, मंगळसूत्र, मुसलमान, मुजरा हे त्यांच्या मच्या बाराखडीतले सगळे विषय आहेत। म्हणजे यावर मोदींनी सगळा प्रचार केला। भारतीय जनता पक्षानं जो काही त्यांचा जो मॅनिफेस्टो होता त्यावर मोदी न बोलता ते काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवर बोलत राहिले की हा मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो आहे वगैरे। म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी सातत्यानं पहिला टप्पा झाल्यानंतर जो त्यातनं एक अंदाज आला मतांचा एकूण जनमानसाचा, त्यानंतर ही निवडणूक पूर्णपणे धार्मिक ध्रुवीकरणाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत, म्हणजे अगदी कन्याकुमारीला जाऊन तिथं ध्यानस्थ बसण्यापर्यंत हा सगळा तो एक प्रयत्न होता। आणि निवडणूक आयोग हे आतापर्यंत आपलं माहिती आहे गेल्या 7-8-10 वर्षात म्हणजे केंद्र सरकारची जे यंत्रणा बनलेली आहे, ज्याप्रमाणे या सगळ्या केंद्रीय यंत्रणा ईडी सीबीआय सारख्या आहेत, तशी निवडणूक आयोग ही त्याच्यापेक्षा अगदी निष्ठावंत अशी यंत्रणा आहे। आणि त्यामुळे ती यंत्रणा अशा कोणत्याही गोष्टींना भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडून काही प्रचाराच्या पातळीवर आचारसंहितेच्या पलीकडे जाऊन गोष्टी करतात त्याला रोखण्याचा प्रयत्न कधीच ही यंत्रणा करत नाही आणि त्याचा फायदा हे लोक घेतात। त्यामुळं मुळात तुम्ही 2014 सालापासूनचं, म्हणजे तुम्ही 2019चा मुद्दा बोलला का, 2014 पासूनचं बोला, 15 लाख खात्यात लोकांच्या गेले का नाही गेले? तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, ते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं का नाही? तुम्ही दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले का नाही? हे महागाई कमी करणार होता, ही महागाई कमी केली का नाही? हे लोकांच्या जगण्या मरण्याचे हे मुद्दे होते। या मुद्द्यांच्या संदर्भात तुम्ही काय केलं याच्या संदर्भात प्रचारात कुणीही बोललं नाही, हा मला वाटतं मुद्दा आहे। उत्तर मी देतोच, पण माझा एक प्रश्न, माझा एक विनंती आहे। चोरमारे साहेबांना ते काय मोदी जाऊन बसले होते ध्यान करायला, ते फारच लागलं, लगेच त्यात बोलून दाखवलं लागले नाही फॅक्ट। मला प्रश्न असं आहे ना, ठीक आहे, तुला मला सांगा, लंडनमध्ये जाऊन उद्धव ठाकरे मौज मजा करणे निवडणुकीनंतर, आणि ज्याच्या नावाने आपण आरडाओरड करतो त्या अंबानीच्या लग्नामध्ये जाऊन आता त्या उद्धव ठाकरे गेलेत तिकडे प्री वेडिंग मध्ये, ते चांगलं का ध्यान करणं चांगलं? तुम्हाला काय योग्य वाटतं? ज्यांच्या नावाने शंका करतो आपण, उद्धव ठाकरे ज्यांच्या नावाने, माझा काही आक्षेप नाहीये, माझा काही उत्तर नसेल नका देऊ। माझा प्रश्न एवढाच आहे की निवडणुकीच्या नंतरनं, आणि सगळ्यांसाठी आहे, निवडणुकीच्या झाल्यानंतरनं लंडनमध्ये जाऊन मौज मजा करणं किंवा ज्यांच्या नावाने आपण शंख कायम करत असतो त्या अडाणी अंबानीच्या प्री वेडिंग मध्ये जाऊन उद्धव ठाकरे साहेब जाऊन तिथं आहेत तिथे, ते करणं चांगलं का ध्यान साधा आपलं जाऊन ध्यान करणं चांगलं? एवढाच माझा प्रश्न आहे, तुम्हाला नका उत्तर देऊ। माझा मुद्दा आक्षेप ध्यान करण्याला नाही, आक्षेप ध्यान करण्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचार संपल्यानंतर थेट प्रचार करण्याचा आहे। आणि हे मोदींच्याकडून सलग दुसऱ्यांदा आक्षेप काय मला सांगा झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं ध्यान आणि ध्यान असणार आहे, मला माहिती आहे। मुद्दा ध्यान केशवजी करण्याचा आहे नाही, मुद्दा 6 बाजूनं 6 कॅमेरे लावून ध्यान करण्याचं आहे। ध्यान हे काही कॅमेरा लावून केलं जात नाही, माहिती तुम्ही बघितलं, तुम्ही होता तिथे कॅमेरे 6 का 7 तुम्ही होतात तिथे, दिसतात माहिती बोलायचं नाही। प्रॉब्लेम असा आहे की तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक जो कधी काही आगर लिहिली किंवा अजून लिहित असाल, तो अशी माहिती बोलतो चॅनलवरती, दिसतात IQ माहितीवरती, असं शोभत नाही। हे चित्र समोर आलेलं आहे, तुम्ही बघितलं, सांगा मग फॅक्च्युअल तुम्ही मला ऑथेंटिक माहिती द्या, तुम्ही ऑथेंटिक, तुम्ही जबाबदार सांगा, ऑथेंटिक तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात, तुम्ही मी सांगतो तुम्हाला, म्हणून मुळात तुम्हाला ध्यानाला आक्षेप का? एवढी हिंदुस्तान आक्षेप ध्यानाला नाही, ध्यानाच्या माध्यमातून निवडणूक लंडन मध्ये जाऊन मौज मजा करणं उद्धव ठाकरे शब्द बोलत नाही, प्रचार करण्याला आहे।